मंडळी, दक्षिणेमध्ये तयार होणारे चित्रपट आणि या चित्रपटामधील स्टार्स यांच्याबद्दलचं तिथल्या नागरिकांचं प्रेम हे अगदी टोकाचं आहे आणि त्याच्याबद्दलची वेगवेगळी उदाहरणं आपण कायम बघितलेली आहे। पण ह्याच प्रेमापोटी ज्यावेळेस एका स्टार्सच्या राजकीय सभेला लोक गर्दी करतात तर त्याला कशा पद्धतीने गालबोट लागले हे आपण जाणून घेऊयात। मंडळी, तामिळनाडूतल्या करूर इथे विजय थलपतीने एक फार मोठ्या रॅलीचं आयोजन केलेलं होतं। या रॅलीमध्ये विजय थलपतीच्या प्रेमापोटी त्याच्यावरती प्रेम करणारे त्याचे असणारे चाहते मोठ्या संख्येने त्याला ऐकण्याकरता म्हणून तिथं जमले। पण घडलं काय बघा, जाणून घ्या, पूर्ण हा व्हिडिओ बघा। घडलं असं की या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली। अर्थात ही चेंगराचेंगरी कशामुळे झाली हा नंतर चौकशीचा भाग आहे। पण आतापर्यंत या चेंगराचेंगरीमध्ये 31 नागरिकांचा जीव गेलेला आहे। मंडळी बघा, आकडा हा आणखीन वाढू शकतो, हे धक्कादायक आहे। यामध्ये अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होतात। नेमकं घडलं काय? झालं असं की ज्यावेळेस लोक विजय थलपतीला ऐकण्यासाठी म्हणून तिथे जमले, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तिथल्या रॅलीमध्ये किंवा रॅलीमधलं असणारे एकूण कार्यक्रमाचं स्वरूप हे वेगळ्या पद्धतीचं असतं। तिथले स्टार जे असतात एक फार मोठ्या बसमधनं खरं तर जनतेला संबोधित करतात किंवा एखादं छोटंसं व्यासपीठ जे त्याच्या अवतीभोवती तयार करण्यात आलेलं असतं, अशाच प्रकारच्या एका व्यासपीठावरती विजय थलपती भाषण करत होता। जेव्हा त्याच्यापर्यंत ही बातमी पोहोचली की काही लोकांमध्ये धक्काबुक्की होते, चेंगराचेंगरी होते, तेव्हा बसमधनं काही पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या। त्याच दरम्यान असं वाटतं की त्या पाण्याच्या बाटल्या घेण्याकरता म्हणा किंवा त्याला बघण्याकरता बरीचशी पब्लिक ही पुढे गेली, व्यासपीठाच्या दिशेने बसच्या दिशेने पुढे गेली आणि त्यात आणखीनच चेंगराचेंगरी झाली। कोणाला काहीच कळेना। प्रत्येक जण विजय थलपतीला बघण्याकरता किंवा तो जे बोलतोय ते ऐकण्याकरता म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता। पण यात खरं तर त्याच्या चाहत्यांना भानच राहिलं नाही आणि आपला धक्का एका दुसऱ्या नागरिकाला लागतोय हे देखील त्यांच्या लक्षात आलं नसावं किंवा काही कळण्याच्या आतच लोक या चेंगराचेंगरीत दाबली गेली असावी असं देखील घडलं असावं। पण बघा, या सगळ्या याच्यात आत्तापर्यंतचा हा मृतांचा आकडा 31 वरती जाऊन पोहोचलेला आहे। या सगळ्या घटनेनंतर मला पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये आरसीबीच्या विजयानंतर जी विजय रॅली झालेली होती त्या घटनेची आठवण झाली। त्या रॅलीमध्येच अशाच पद्धतीने आजही बघा, मला तो क्षण आठवतोय। स्टेडियमच्या बाहेर व्यवस्थापन किंवा सुरक्षा व्यवस्था ही जर अगदी व्यवस्थित ठेवण्यात आली असती, गर्दीला व्यवस्थित नियंत्रित करण्यात आलं असतं तर तेव्हा आरसीबीच्या बाबतीत देखील म्हणजे आरसीबीच्या विजयानंतर आयपीएलच्या विजयानंतर त्यांचं जे वेलकम कर्नाटकमध्ये करण्यात आलेलं होतं तेव्हा जर त्या गर्दीला आवरण्याचं नियोजन ठेवण्यात आलं असतं तर तेव्हा त्या चेंगराचेंगरीत देखील मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत त्यांचा जीव गेला होता, ते घडलं नसतं। आणि तेच पुन्हा एकदा, म्हणजे हे तर कर्नाटकमध्ये घडलं होतं पण हेच पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये घडताना आपण बघतोय। पण असं आहे मंडळी, तामिळनाडूत अशा पद्धतीने आपल्या स्टार्सच्या प्रेमापोटी तो राजकीय पक्षातला नेता आहे त्याला ऐकण्याकरता तिथे जाणं, गर्दी होणं आणि गर्दीत चेंगराचेंगरी होणं ही काही पहिली घटना नाहीये। म्हणून या सगळ्या याच्यातनं अनेक प्रश्न उपस्थित होतात। जेव्हा अशा पद्धतीच्या सभा किंवा अशा रॅली घेतल्या जातात तेव्हा सुरक्षा यंत्रणांना, पोलिसांना किती गर्दी तिथे होईल याचा अंदाज येत नाही का? बरं, असं आहे की गर्दी ही वेगवेगळ्या ठिकाणाहून खरं तर निघालेली असते। मग ती तामिळनाडूतल्या करूर या भागातनं विजय थलपतीला बघण्याकरता वेगवेगळ्या कॉलनीत जत्थेच्या जत्थे बाहेर पडतात। तेव्हा पोलिसांच्या अर्थात सुरक्षा यंत्रणांमधल्या गुप्तचर यंत्रणा देखील असतात, त्यांच्याकडनं देखील पोलिसांना फीडबॅक मिळत असतो की या रॅलीमध्ये किंवा या जथ्यामध्ये इतकी लोक निघालेली आहेत, हा देखील आकडा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो। त्यामुळे हे घडण्याच्या अगोदर जर एवढी मोठी गर्दी तिथं होणार होती तर त्या गर्दीचं व्यवस्थापन करता आलं असतं, ते का करण्यात आलं नाही? आणि ते जर झालं असतं तर निश्चितचपणे आत्ता जो आकडा 31चा आपल्याला दिसतोय ना तो दिसला नसता। पण असं आहे मंडळी, शेवटी चाहत्याने देखील ठरवावं की आपल्या स्टार्सला ऐकण्याकरता आपण कुठे कशा पद्धतीने जावं आणि किती गर्दी करावी, हा देखील एक प्रश्न आहे। चाहत्यांना मी दोष देणार नाही, पण हा ज्याचा त्याचा विषय। पण यातनं घडलं काय बघा, लोकांनी आपली माणसं गमावलेली आहेत। यात त्यांच्याच राजकीय पक्षाचे नेते जे आहेत किंवा कार्यकर्ते जे आहेत ते देखील चेंगराचेंगरीत जखमी झाल्याचं कळतंय। बघूयात याबद्दलचे अपडेट आपण पुढे देखील घेत राहू, पण जे घडलंय ते धक्कादायक आहे।